नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या कळंबोली विभाग तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाले। या प्रकरणी शिवसेना विभाग प्रमुख महेश गुरव यांनी सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली। पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता महेश गुरव यांनी पाणी पुरवठा विभाग अभियंता श्री देवरे यांच्याबरोबर चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढावा, तसेच परिसरातील लोकांना पाण्याचा पुरवठा हा सुरळीत करावा असे निवेदन दिले। यावेळी शिवसेना विभाग प्रमुख तुषार निडाळकर, अक्षय पवार, श्री मिसाळ उपस्थित होते। कळंबोली शिवसेना शहर प्रमुख सूर्यकांत मस्कर, महेश गुरव, ज्योती मोहिते यांनी तर सिडको अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईल मोर्चा करण्याचा इशारा शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना दिला। कळंबोलीमध्ये शिवसेना आणि रहिवासी यांच्यामध्ये असलेला जो सलोखा आहे, आपुलकी आहे, ती तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो। विषय निघाला पाण्याचा आंदोलन म्हटलं तर शिवसेना स्टाईलनीच करणार। 2016ला असाच पाण्याचा प्रश्न यालाजीमध्ये आला होता। त्या ठिकाणी दूषित पाणी लोकांना येत होतं। तर दूषित पाण्यामुळं लोकांना रोगराईला सामोरं जावं लागलं होतं। बरंच लोक त्रासली होती दुर्गंधीमुळं, आणि तो विषय रहिवाशांचा आम्ही हाताशी घेतला आणि एकंदरीत ना करताना शिवसेनेतर्फे महिला हंडा मोर्चा आम्ही काढला। साधारणतः 3,500 लोक त्या मोर्चाला होती, रहिवाशी होते, आणि त्या मोर्चाचा उद्रेक एवढा मोठा होता की शासनाला, स्वतः सिडकोला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागलं, आणि त्यांनी एकूण 80 लाखाची नवीन पाईपलाईन टाकून दिली। आणि हे सर्वात मोठं यश 2016ला शिवसेनेला मिळालेलं आहे, आणि त्या अनुषंगानं त्याचा प्रतीक म्हणून आम्हाला आमच्या जेवढे उमेदवार उभे होते त्या उमेदवारांना त्याचा चांगला फायदा झाला। आणि त्या अनुषंगानं ह्याच्या भविष्यामध्ये आता मला प्रभाग 7चा विषय कळला। प्रभाग 7मध्ये ज्या पद्धतीनं पाण्याची अवस्था आहे, पाणी येत नाही, कधी 4 दिवस येतं, 2 दिवस येत नाही, अशी परिस्थिती आहे। त्या अनुषंगानं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा विभागाला पत्रक दिलेलं आहे की बाबा तुम्ही याचा निपटारा करा, आणि याचा निपटारा आम्हाला किती दिवसात करून देता याची कबुली जेव्हा त्यांच्याकडून घेतलेला, त्यांनी 10 दिवसाचा पिरियड दिलेला आहे। तर जसं आपण म्हटल्याप्रमाणे महेश गुरु म्हणा किंवा ज्योतिताई म्हटल्याप्रमाणे आम्ही जो हंडा मोर्चा काढणार आहोत तो शिवसेना स्टाईलनीच काढणार आहोत। जर सिडकोने ह्या गोष्टीवरती तडा नाही लावला, प्रभाग 7मध्ये जेवढ्या बिल्डिंग्स आहेत, उदाहरणार्थ प्रभाग 10 सेक्टर 10, सेक्टर 12, सेक्टर 14, सेक्टर 16 अशा बऱ्याच बिल्डिंगमध्ये पाण्याची दुरवस्था आहे। पूर्ण कळंबोलीमध्ये हा समस्यांचा जो विषय जो जवळचा आहे, कारण का जून महिना हा फार कठीण असतो, कारण का तलाव पूर्ण सुकलेले असतात, साठे सुकलेले असतात, आणि पाणी पुरवठा होणं, पाणी पुरवठ्याला थोडं अडचणीचा उमटतो। पण त्यांच्याकडे पर्याय व्यवस्था असते, कारण का त्यांनी तशी व्यवस्था सिडकोनी करून ठेवलेली आहे। तर त्या अनुषंगानं सिडकोनी लवकरात लवकर असणारे जे काय अडचणी आहेत त्या दूर कराव्यात आणि लोकांना पाणी व्यवस्थित पुरवावे, ही विनंती। धन्यवाद। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज सकाळी प्रभाग क्रमांक 7मधील सर्व रहिवासी आज आमच्या शिवसेने शाखेमध्ये आले। आज आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सूर्यकांत मस्कर साहेब, ज्योतिताई मोहिते मॅडम, तुषार निडाळकर, आम्ही सर्वांनी मिळून आज सकाळी सिडको ऑफिसमध्ये देवरे साहेबांना आम्ही भेटलो। देवरे साहेबांना आम्ही सांगितलं आहे, एक निवेदन दिलं, त्यांना सांगितलं बा पाण्याचा हा सेक्टर 12मध्ये भरपूर पाण्याचा प्रॉब्लेम आहे, 8 दिवस झाले लोकांना पाणी मिळत नाही आहे। तर देवरे साहेबांनी त्याच्यावर 8-15 दिवसामध्ये लवकरात लवकर हा प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही सोडवेल असं आश्वासन आम्हाला दिलं आहे। आपण किती दिवस हे दिले त्यांना? आम्ही त्यांना एक 10 दिवसाचा त्यांना टाईम दिलेला आहे। 10-15 दिवसामध्ये जर नाही झालं तर आमचा सर्व महिला मंडळ हंडा कळशी मोर्चा घेऊन आम्ही त्यांच्यावर सिडको ऑफिसवर सर्व आमचा मोर्चा आम्ही नेऊ। पण पाण्याची टंचाई किती दिवस झाली तुम्हाला? पाण्याची टंचाई आहे या सेक्टरमध्ये झालं, त्या कळंबोली विभागात झाली, या शहरामध्ये झाली? एक 15 दिवसापासून प्रभाग क्रमांक 7मध्ये सेक्टर 12 असो, सेक्टर 10 असो, तिथं पाणी 8 दिवसातून एकदाच पाणी येतं। त्यामुळे लोकांना कामावर जायचं असतं, त्यांना 2-2, 3-3 दिवस आंघोळ करत नाही। पण यापुढे तुमचा मोर्चा कसा असेल? शिवसेने स्टाईल मोर्चा असेल, आक्रोश मोर्चा असेल, का हा मोर्चाचा निवेदन करणारा कोण असेल?
हा मोर्चा म्हणजे आमचा एकदम शिवसेना स्टाईलमध्ये असणार आहे आणि तो म्हणजे पूर्ण आम्ही महिलांना घेऊन हंडा कळशी मोर्चा आम्ही सिडकोवर धडक देणार. आता सध्या तुम्ही त्यांना भेटला, त्यांनी काय तुम्हाला उत्तर दिलं आहे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी? सिडकोचे जे देवरे साहेब आहेत त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात लिहून दिलेलं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही तुमचा हा प्रॉब्लेम, कुठे जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यापुढे तुमचा मोर्चा हा धडक डायरेक्ट सिडकोला असणार, या प्रकारे तुम्ही काय म्हणजे काय सांगाल? आणि जर का हे झालंच नाही तर 15 दिवसाच्या नंतर आमच्या महिला मंडळांना घेऊन सर्व हंडा मोर्चा, कळशी मोर्चा, कळशी हंडा घेऊन आम्ही आमचा धडक मोर्चा हा सिडकोवर असणार आहे. नाही का मोकळे जाणार, हंडा कळशी घेऊनच जाणार ना. त्यांनी भरून द्यावे ना ते मग तिथून. पाण्याचं बिल तर नक्कीच घेतात ना दर 2 महिन्याने. मग पाणी पुरवठा करणं ही त्यांची जबाबदारी आहे. सोसायटीच्या मागे कमीत कमी 5-5.5 हजार रुपये तितकंच येतं, थोडी ना कमी होत आहे. मग पाणी बिल तर घेता ना. 5-5.5 हजार हा लमसम एक आकडा आहे. कदाचित मोठ्या सोसायट्यांना त्यापेक्षा जास्त येत असेल. जसं घर असतं त्या हिशोबाने बिलं येतात. हो, मग अजूनही सिडकोच नाव आहे वरती पाणी बिलावरती. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, कळंबोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.